नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 9 कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण कार्बन अणूंच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला व वलये या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मिथेन, इथेन, प्रोपेन या संपृक्त हायड्रोकार्बनांच्या रचनासूत्रांची तुलना करून पाहू. या रचनासूत्रांवरून असे दिसते की रेणूच्या अंतर्भागात कार्बन अणू एक किंवा एकमेकांना जोडलेले अनेक कार्बन अणू आहेत व प्रत्येक कार्बन अणूला जोडलेले हायड्रोजन व अणू हे रेणूच्या परिघाच्या भागात आहेत. अंतर्भागातील एकमेकांना जोडलेले कार्बन अणू म्हणजे जणू रेणूचा सांगाडाच होय. कार्बन अणूंच्या सांगाड्याने कार्बनी संयुगांच्या रेणूचा आकार निश्चित होतो. एकापुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूंची सरळ शृंखला तयार होते. तक्ता 9.12 मध्ये, जो पुढच्या पानावर आहे, पान क्रमांक 116. पहिल्या स्तंभात कार्बन अणूंच्या सरळ शृंखला दाखविल्या आहेत. त्यांच्यातील कार्बन अणूंच्या चतुस्संयोजांची पूर्ती होईल. अशा प्रकारे त्यांना हायड्रोजन अणू जोडून संबंधित सरळ शृंखला हायड्रोकार्बनचे रचनासूत्र पूर्ण करून ते दुसऱ्या स्तंभात लिहा व त्यावरून मिळालेले रेणूसूत्र तिसऱ्या स्तंभात लिहा. चौथ्या स्तंभात त्या हायड्रोकार्बनचे नाव आहे. हे बघा, हा जो सरळ शृंखला हायड्रोकार्बनचा तक्ता दिलेला आहे, तर हा तुम्हाला इथे या प्रकारे तयार करायचा आहे. तर तुम्ही वहीत तयार करा. तर इथे पुस्तकात तेवढी लिहायला जागा नाही आहे, त्यामुळे काही इथे लिहिलेलं नाही आहे. पण या प्रकारे जसं हे उदाहरण 1 आहे मिथेनचं, त्याप्रमाणेच हे इथेन, प्रोपेन, ब्युटेन, डिकेनपर्यंत तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. आता इथे लक्षावधी वर्षांपूर्वी समुद्र तळाखाली काढल्या गेलेल्या मृत जीवांपासून काळाच्या ओघात कच्च्या तेलाचे साठे निर्माण झाले. आता तेलाच्या विहिरीमधून हे कच्चे तेल व नैसर्गिक वायू मिळवतात. नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने मिथेन असतो. ते कच्चे तेल हे हजाराहून अधिक वेगवेगळ्या संयुगांचे जटिल मिश्रण आहे. त्यात प्रामुख्याने वेगवेगळे हायड्रोकार्बन असतात. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने कच्च्या तेलाचे विलगीकरण करून वापरावयास उपयुक्त असे विविध घटक मिळतात. उदाहरणार्थ CNG, LPG, पेट्रोल म्हणजे गॅसोलीन, रॉकेल म्हणजे केरोसिन, डिझेल, इंजिन ऑइल आणि वंगण. आता ब्युटेनमधील कार्बन शृंखलांकडे अधिक लक्ष देऊ 4 कार्बन अणू एकमेकांना जोडून आणखी एका प्रकारे कार्बन शृंखला बनवू शकते. उदाहरणार्थ ही जी आकृती आहे 9.13 अ, इथे त्यांनी त्याचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. ही आहे 2 संभाव्य कार्बन शृंखला 1 आणि 2 अ मधल्या याप्रमाणे आहेत. आ मध्ये C4H10 हे रेणूसूत्रासाठी 2 रचनासूत्रे इथे वापरलेली आहेत. ही एक आणि हे एक. या 2 कार्बन शृंखलांना कार्बन अणूंच्या चतुस्संयोजाची पूर्तता होईल एवढे हायड्रोकार्बन अणू जोडल्यावर 2 भिन्न रचनासूत्रे मिळतात. या दोन्ही रचनासूत्रांसाठी रेणूसूत्र C4H10 असे एकच आहे. रचनासूत्रे विभिन्न असल्यामुळे वेगवेगळी संयुगे आहेत. भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणूसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला रचना समघटकता म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये दिसून येणाऱ्या समघटकतेमुळे कार्बनी संयुगांच्या संख्येत भर पडते. आकृती 9.13 अ मधील कार्बन शृंखला 1 म्हणजे कार्बन अणूंची सरळ शृंखला आहे, तर कार्बन शृंखला 2 म्हणजे कार्बन अणूंची शाखीय शृंखला आहे. सरळ शृंखला व शाखीय शृंखलांच्या व्यतिरिक्त काही कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या बद्ध शृंखला असतात व तेथे कार्बन अणूंची वलये तयार झालेली दिसतात. उदाहरणार्थ सायक्लोहेक्झेन या संयुगाचे रेणूसूत्र C6H12 असून त्याच्या रचनासूत्रात 6 कार्बन अणूंचे वलय आहे. आकृती 9.14 बघा, इथे ही जी दाखवलेली आहे. तर अ म्हणजे काय आहे, सायक्लोहेक्झेनमधील कार्बन वलय दाखवले आणि आ मध्ये सायक्लोहेक्झेनचे रचनासूत्र इथे दाखवले. आता इथे जरा डोके चालवामध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय, सायक्लोहेक्झेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढा. हे उत्तर आहे बघा इथे, सायक्लोहेक्झेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित सर्व प्रकारची कार्बनी संयुगे ही संपृक्त किंवा असंपृक्त असू शकतात. तक्ता 9.15 मधील हायड्रोकार्बनांच्या विविध उदाहरणांवरून हे स्पष्ट होते. आता सरळ शृंखलेचं हे
उदाहरण आहे संपृक्त आणि असंपृक्तचं. प्रोपेन C3H8 ते ह्या पद्धतीने दाखवले आणि प्रोपिनचं असंपृक्त हायड्रोकार्बन C3H6 आणि प्रोपाईनचं C3H4. इथे हे एकेरी बंध आहे, इथे दुहेरी बंध आहे आणि इथे हा तिहेरी बंध आहे. त्यानंतर शाखीय शृंखलेचं आयसोब्युटेन C4H10 हे इथे एकेरी बंधाने दाखवले आपल्याला आणि आयसोब्युटिलिन C4H8 हे इथे दुहेरी बंध येथे मध्ये बघा. आणि वलयांकित हायड्रोकार्बनमध्ये सायक्लोहेक्झेनचे इथे दाखवलेले आपल्याला आणि सायक्लोपेंटेन आता सायक्लोहेक्झेन C6H12 आहे आणि सायक्लोपेंटेन C5H10 आहे, तो इथे दाखवला आहे. आणि असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सायक्लोहेक्झिन C6H10 चे हे दाखवले आपल्याला. इथे हा दुहेरी बंध आहे आणि बेन्झिन C6H6 हा इथे पण हे दुहेरी बंध आहे बघा. याप्रमाणे ह्या हायड्रोकार्बनांचे विविध प्रकार आहेत. आता बेन्झिनच्या रचनासूत्रावरून समजते की तो वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. बेन्झिनच्या संरचनेत 6 कार्बन अणूंच्या वलयात एकाआड एक असे 3 दुहेरी बंध आहेत. इथे हे बघा, हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना ॲरोमॅटिक संयुग म्हणतात.